राजा आलं जिंकून या जगभरी शोभा राज नाव काजची. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सकाळी आम्ही आलो होतो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, कारण का ताईचं थोडं स्किनचं ट्रीटमेंट चालू आहे चेहऱ्याच्या. तर पाठी पाहू शकता सिव्हिल हॉस्पिटल आहे. तुझं ट्रीटमेंट चेक करून झालं तुझं? काय सांगितलं तुला? काय नाही, क्रीम दिल्या आणि फेसवॉश आणि क्रीम दिल्या आणि काय आता गाडी कुठं लावल्या? गाडी तिथे. मग आणि काय सांगितलं? काय नाही, 15 दिवसांनी परत बोलवलं. 15 दिवसांनी आणि रिटर्न. अजून किती वेळा यायचं असं? तसं काय नाही सांगितलं, हां. पण थोडं कमी झालं अगोदरपेक्षा असं सांगितलं. आणि आता ही क्रीम ते यूज करायला सांगितलं. तर ठीक आहे, चला इथं ट्रीटमेंट झालं आहे, आपण जाऊया, कारण का आपल्याला घरी जायला 1 तास लागणार. बस का घ्यायचं क्रीम? तर चला जाऊया आता. तिला फेसवॉश आणि क्रीम तेवढी घ्यायच्या मेडिकलमधून, नंतर डायरेक्ट घरी. तर आता ह्या वेलनेस फॉरेवरमधून तिला फेसवॉश आणि चेहऱ्याला लावायची काहीतरी क्रीम दिलेली आहे, ती घ्यायची आहे. ते घ्यायचं आणि आपण आता घरी पटकन निघायचं, कारण का आपल्याला घरी जायला 1 तास लागतो बरोबर. इथून मिरजमधून कर्ली ट्रेन कमीत कमी 45 किलोमीटर आहे आणि रोड चांगला असल्यामुळे आपण लवकर जाईन. तुम्हाला माहिती आहे का माझ्या हृदयात कोण आहे? माझ्या हृदयात एक मुलगी आहे, तुम्हाला दाखवतो. इथं जायचे, तुम्हाला समजेल कोण आहे. तुम्हाला पण समजू दे रितीच्या मनामध्ये हृदयामध्ये कोण आहे. 1 मिनटं वेट कर, दाखव. त्यातली मुलगी म्हणजे माझी मोठी बहीण. पैसे देते. पैसे देऊ? अगं हे मी तर सांगायला लागलोय. मी तर व्हिडिओत सांगायला लागलो माझ्या हृदयात कोण पोरगी आहे, तर तू म्हणता तू येऊन पैसे माग मला. किती वेळ ग? अर्धा तास झाला, उन्हाचं करपलो मी इथं बाहेर बसून. काय काय घेतलं? आणि बस होय, मम्मीला सांगितलं झालं यायला लागलो. म्हणाले मंडईत जाऊन भाजपाला घ्या. नाही मंडळ भाजी मार्केटमध्ये नाही जाणार, बाहेरच येणार आहे. तर चला मित्रांनो, ठेवतो आता. पुढे ट्रॅफिक पोलीस आहेत, नाही मला पकडतील तुमच्यामुळे. घरात भेटतो तुम्हाला डायरेक्ट. राजा आलं जिंकून या जगभरी शोभा राज नाव काजची. मिरज तालुक्यातील शिवाजी महाराजांचा पुतळा पडत. तर मित्रांनो, फायनली आपण आता घरामध्ये आलो आहे. वैताग खूप आलाय, कंबर दुखायला लागले बाय. आय एम बॅक. काय करायला? लवकर वाढ, भुका लागल्या. गरम गरम चपाती दुपारच्या 3 वाजता. कर चपाती, तोपर्यंत मी फ्रेश होऊन येतो. हां, तर आता दुपारचे 3:30 वाजले आहेत आणि मी हॉट पाय तोंडून फ्रेश झालो आहे.
सकाळी तर आपण नाश्ता करताच गेलेलो दवाखान्यासाठी, कारण का वेळ झालेला आपल्याला. आता जेवण वाढलं आहे मस्तपैकी. तर जेवणामध्ये आहे मटण, कांदा, चपाती, लिंबू आणि त्याच्यासोबत लॅपटॉपवरती व्हिडिओ बघत टाईमपास करत आपण जेवण घेऊया. आणि आता काय आणि नंतर जेवण झालं की भेटूया. बाय. तर मित्रांनो, आता रात्रीचे 11:30 वाजले आहेत आणि आमचं सर्वांचं जेवण झालं आहे. मी, मम्मी व ताई आता बसलो आहे इथे. तर खूप दिवस झाले यांच्यासोबत बसून, तर थोडा टाईमपास यांच्यासोबत करूया आपण. तर मी एक मम्मीला प्रश्न विचारतो, मम्मीचं उत्तर आणि ताईचं पण उत्तर बघूया काय येते त्याच्यावरून. मम्मी समज, हां ताई तुला पण, हा. तुम्ही एका रस्त्याने चाललाय आणि तुम्हाला वाटत कुठं तर 10 लाख रुपये घावले, तुम्ही काय करणार? पैसे घेऊन विमानाचं तिकीट काढणार. विमानाचं तिकीट काढणार आधी. आणि सोबत आम्हाला. हा? आणि आम्ही सोबत आम्हाला नाही, सोबत आम्ही. आधी विमानात बसणार, फिरणार सगळीकडे, मग वरनं तुम्हाला हाय करणार. तू काय करणार ताई? मी तर आधी शॉपिंगच करणार. इकडं तिकडं फिरायचं, शॉपिंग करणार, फिरायला ते जाणार. आणि 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 काय, आणि ज्या असतात त्याच गोष्टी. मम्मी मग तू 10 लाख रुपये जर तुला सापडले, तू आम्हा दोघांना विसरणार? विसरणार नाही मी. मग तू कशी म्हटली? तू कशी म्हटली? 10 लाख मिळालेल्या खुशीमध्ये विमानाने एकदा फिरून येणार. नंतर न जर ते 10 लाख रुपये मी वापरणार असं जर मला वाटलं, वापरावीत पैसे असं जर वाटलं, तर मी अगोदर जाऊन एका अनाथ आश्रमला वृद्धाश्रमला जाऊन भेट देऊन येणार आणि त्यांना दान धर्म करून येणार. तिथं मला एकदा जाऊन यायचं आहे असं माझं स्वप्न आहे. अगं तसं करण्यापेक्षा 10 लाख तुला सापडले की 5 तू ठेव, 5 माझ्याकडे, ताईकडे दे, 2.5 आम्ही वाटून घेतो. नाही, 5 लाख म्हणजे तू काय पण कर. आता ताई असं काय नसते. तुला एक सांगू काय, 10 लाख रुपये मिळाल्यानंतरच असं काय आपण चांगलं राहतोय असं नाही. आज आपण एवढं सुखी आहे की आपल्या इतकं सुखी कोण नाही. बर, खरं सांगतोय तुला. हे बघ, आपल्याला राहायला घर आहे, 2 वेळचं जेवण पाहिजे तसं खायला भेटते. हा, अंग भरून कपडे कसले म्हणेल तसले कपडे भेटतात. बाकी सगळ्या गोष्टी काय आपल्याला सगळ्याच गोष्टी भेटतात. असं काही नाही की कुठले भेटत नाही. एकेकांना मेन म्हणजे राहायला घरच नाही. होय ते पण खरं. त्या माणसाने अजून बघ, आपल्याला देवाने सगळं एकदम हट्टाकट्ट ठेवले. एक एक जण किती अपंग आहेत, एकेकांना घर नाही राहिले, एकेकांना कपडे मिळत नाही, एकेकांना जेवण मिळत नाही. ती माणसं किती म्हणजे स्वतःला काय किती गरीब समजत असते. आपल्याकडे एवढं असून देखील 10 लाख रुपये मिळाल्यावर काय करायचं आपण म्हणतोय असं नाही. पण कसं आहे, देवानं खरोखर म्हणजे एक माणसाला एवढं म्हणजे 2 हात, 2 पाय, 2 डोळे एवढं दिलं म्हणजे कसं जगायला भास असते एवढं. त्याच्यावर माणूस काही करून जगत असते. विषय एकदम मी माझ्या लहानपणामध्ये झालं होतं. काय वैशाली मम्मीला मी म्हणलं, काय झालं होतं, ती गाडीवरनं चालली होती. गाडीवरनं जाताना गाडीवरनं चालली होती ती. गाडीवरनं उतरली, रोडचं काम झालं होतं आणि त्यावेळी मला वाटते लहान होतं त्यावेळी डस्टचा वापर म्हणजे असं सुरुवात झाली होती डस्टच्या वापराची रोड बांधकामासाठी. रोड बांधकामासाठी डस्टचा वापर चालू होता. आणि तुला सांगतो, ते डस्ट मधलं ते मोठी मोठी खडी रोडच्या साईडला पडतात ना, असं पडलं होतं आणि त्याच्यामध्ये चिल्लर पैसे पडत गेले होते. असं त्यावेळी कसं 50 पैसे, 25 पैसे, 1 रुपया, 2 रुपयाचा तो मोठा डॉलर असं. तर मम्मीला 1 रुपया दिसल्यानंतर जरा वाळून झाकलेला, मम्मी वाळू उकरत तिला जवळजवळ तिथं
9,000 घालवलं. कुठला तर दारुडा झोपून लोळा होता तिच्या खिशातलं पडलं. तर लई खुश होऊन आली ती आणि मला म्हणली सर मला पैसे गावल्यात एवढी. म्हणली काय? मी काय म्हणलं तुला जर समज त्यावेळी 10-20 हजार म्हणजे लई भरपूर पैसे असल्यासारखं. 10-20 हजार रुपये बंडल गावला तर काय करते जमिनीवर चालत नाही विमान. आणि मला म्हणले मी मिरजेत कुठलं उंच बिल्डिंग आहे म्हणजे त्या बिल्डिंगवर चढून तुम्हाला बोलणार म्हणली. लय गंमत अशी केली. असं पडलं तर तू काय करशील रे? तुला माझं तोंड बघून वाटतंय मला 10 लाख रुपये सापडतील? हा? तोंडावर काय नसते सर. पण तुला सापडलं तर वाटतंय सापडेल पण नाही पण असं तुला काय. वाटतंय माझं तोंड बघून तर तुम्हाला वाटतंय माझं तोंड बघून मला 10 लाख रुपये सापडतील? होय ताई तुला वाटतंय? वाटतंय की 10 लाख रुपयाचं तोंड आहे माझं. 10 लाख रुपये तोडणार नाही रे. असं समज एखाद्या वेळी कुणाचं पडलं असं पण काय शक्य नाही. ह्या तरी ह्याच्यामध्ये शक्य नाही बघ. 10 लाख रुपये कोणाच्या हातनं पडणं आता तरी शक्य नाही. मोबाईल मध्ये मस्त 10-20 लाख रुपये असतील पण फोनचा पासवर्ड काढलेले नाही. जीपे फोन पे कसं काय वापर करायचं तेव्हा. तुमच्या हिशोबाने तुम्ही कसा वापर करणार त्याचं आहे नाही काय मोबाईल चेचायचं बारीक. त्याचा फोन आता तुमच्या हिशोबाने तुम्ही कसा वापर करणार त्याचं आहे नाही काय मोबाईल चेचायचं बारीक. त्याचा फोन आता ठीक आहे. चला 12 वाजत आल्यात आता. मी जातो झोपायला. तुम्ही पण झोपा आणि तुम्ही पण झोपा. झोप लवकर. सकाळ उठून तेवढं युरियाचं पोतं बाहेर टाक. ठीक आहे. बघा मला काम भेटलं उद्या सकाळचं. तर आजचा हा ब्लॉग आपली मम्मी एंड करेल. मम्मी आजचा हा ब्लॉग तू एंड कर. तुला काय बोलायचं आहे बोल आपल्या ऑडियन्सला. आणि तुम्ही मनावरती घेऊ नका शब्द चुकीचे झाले तर. पण आजचा ब्लॉग हा मम्मीच एंड करणार. हां काय नाही झोपा. तर भेटूया परत उद्याच्या व्हिडिओ मध्ये. गुड नाईट बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा. चला चला कुठं